नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहेत बटाटा भजी आणि कांदा भजी. दोन प्रकारचे भजी आपण पाहणार आहोत. एक मध्यम आकाराचा बटाटा मी घेतला होता. त्याचे स्लाइस करून वाटीमध्ये पाण्यामध्ये ठेवलेले आहे, कारण बटाटा हा काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवायचा असतो. त्याचप्रमाणे कांदा भजी पण आपण करणार आहे. कांदा भजी इथे मी लहान आकाराचे 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत. मीठ, मसाला, आपला लाल तिखट मसाला, हळद, भरपूर अशी कोथिंबीर, थोडीशी चिमूटभर साखर टाकायची. त्याच्यामुळे काय होतं, मिठाचं आणि साखरेचं पाणी होतं आणि मग त्या पाण्यामध्ये आपण ते पीठ मिक्स करायचं कांदा भजीसाठी. ओवा थोडा टाकायचा. तुम्हाला मी दोन्ही प्रकारचे भजी इथे करून दाखवणार आहे. आता कांदा आहे ना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. त्या आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्यात पूर्ण भिजवून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक कांद्याला मीठ, चटणी, हळद व्यवस्थित लागली जाते. आणि कोरड्या पिठामध्ये बटाटा भजी ज्या करणार आहे त्या पिठामध्ये आपण ओवा, हळद, मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रमाण देईन. तुम्ही त्याप्रमाणे करून बघा. 5-6 चमचे मी पीठ घेतलेलं आहे. कांदे पोहे चमचा असतो ना, त्याप्रमाणे आपण 5-6 चमचे बटाटा भजी करण्यासाठी पीठ घ्यायचं आहे. आणि त्या पिठाला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी घालायचं नाही. जसं पाणी लागेल तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण. जर लागलं थोडंसं, माझं कोरडं पडलं आहे खाली पीठ, त्यामुळे मी पुन्हा त्यात ॲड केलं आहे थोडंसं पाणी. आणि बटाटा भजीचं पीठ हे आहे ना, आपण थोडंसं असं लूजच ठेवायचं, म्हणजे ते भजी सोडताना छान कुरकुरीत पण होतात आणि छान सोडता येतात. सगळ्या बटाट्याला पूर्णपणे बुडवलं, डीप केलं जातं. आणि कांदा भज्याचं कसं आहे, 10-15 मिनटं त्याला साईडला ठेवायचं, मीठ, हळद वगैरे टाकून. म्हणजे आपले जे कांद्याला जे पाणी सुटतं मिठामुळे आणि थोडंसं चिमूटभर साखरेमुळे पाणी सुटतं आणि छानपैकी पीठ भिजलं जातं कांद्याचं. मी काय करते माहिती आहे का, जेव्हा घरघंटीवरून चण्याचं पीठ दळून आणते ना, तेव्हाच मी अर्धा किलो चण्याच्या डाळीमध्ये आहे ना मूठभर तांदूळ पण टाकते. म्हणजे त्यातच ते एक्स्ट्रा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायची गरज नसते. आणि ते एक्स्ट्रा टाकलं ना आपण की ते प्रमाण पण कमी जास्त होतं. आणि तांदळाचं पीठ जर जास्त झालं भाज्याच्या पिठामध्ये तर करपण्याच्या शक्यता असते भजी, मग ते लाल पडतात, व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शक्यतो आपण आहे ना, मी तर तेच करते. तुम्हीही तो ट्राय करून बघा, आवडला तर सांगा मला. की अर्धा किलो डाळीला 1 मूठ तांदूळ घरघंटीमध्ये दळून म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला पिठाची, तांदळाच्या गरज नाही. मस्तपैकी कुरकुरीत भजी होतात. तुम्ही ट्राय करून पहा. आता मी त्या कांदा भज्याच्या पिठामध्ये कांदा भजी आहे ना, त्याच्यामध्ये जे पीठ ॲड केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, ते जेवढं कांद्याला पाहिजे असं पुरेसं पीठ घ्यायचं, कारण त्याला पाणी सुटलेलं आहे. आणि मग लागलं तर त्यात आपण पाणी ॲड करायचं. मला थोडंसं गरज वाटली आहे, त्यामुळे मी थोडंसं घेतलेलं आहे. आणि कांदा भजीचं पीठ हे थोडंसं घट्टसर असं असलं तरी चालतं, त्याला जास्त पातळ करायची गरज नाही. आणि जेव्हा आपल्याला तळायचं असतं, भजी तळायचे असतात, तेव्हाच ते आपण त्याच्यामध्ये सोडा थोडा चिमूटभर टाकायचा. नाही तर जास्त सोडा झाला ना की मग भजी आपले जास्त तेल पितं. त्यामुळे जास्त पण सोड्याचं प्रमाण हे जास्त नाही टाकायचं. आता आपण हे पीठ आहे ना 10-15 मिनटं ठेवूया असंच, जरा भिजून द्यायचं. आणि कसं आहे माहिती आहे का, हे बघा, मी आता सोडा घेतला आहे, तर थोडा सोडा टाकलेला आहे, जास्त नाही टाकलेला. ते 15-20 मिनटं मी भिजून दिलं. आणि आता मला तळायचं आहे म्हणून मी तो सोडा टाकलेला आहे. तळायच्या वेळेस जर आपण सोडा टाकला ना की तेल जास्त घेत नाही ते, आणि आधीच जर सोडा टाकून ठेवला भज्याच्या पिठामध्ये तर ते जास्त तेल पितं. त्यामुळे ही आयडिया खूप छान आहे, तुम्ही करून बघा. जास्त अगोदरच नाही टाकायचं. आणि पीठ नेहमी आहे ना 10-15 मिनटं का होईना साईडला भिजत ठेवायचं, तोपर्यंत दुसरं काहीतरी करून घ्यायचं आणि मग नंतरच ते
तळायला घ्यायची भजी आपण 15-20 मिनिटांनी. आणि कसं आहे मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. माझ्या रेसिपी कशा आहेत ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुमच्या पण काही रेसिपीमध्ये आयडिया असेल तरी तुम्ही माझ्याशी शेअर करा. आता मी बटाट्याचे जे स्लाईस होते ते डीप केले आहेत बटाटा भज्याच्या पिठामध्ये आणि ते आपण तळून घेऊया. सुरुवातीला आहे ना फास्ट गॅसवरती कोणताही पदार्थ तळायचा आणि नंतर थोड्या वेळाने ना नॉर्मल गॅस करायचा, म्हणजे कमी फ्लेम करायची गॅसची, म्हणजे पदार्थ छान एकसारख्या रंगावर तळला जातो. आता मी दुसरा हे सोडलेला आहे, भजी सोडलेली आहेत बटाट्याची. आणि ही बघा मस्तपैकी किती सुंदर भजी झालेली आहेत. रंग पण ह्याचा किती सुंदर आलेला आहे. जसे आपण बाहेरचे मार्केटमधले भजी घेतो त्याचप्रमाणे ह्यांचा रंग पण आलेला आहे. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला कांदे भजी कसे तळायचे ते दाखवते. बघा मस्त भजी झालेले आहेत. आपले बटाटे भजी मस्तपैकी तळून निघालेले आहेत एकसारख्या रंगावर. आता आपण कांदे भजी सोडूया. बघा किती मस्त, म्हणजे फ्लेम जास्त केली ना भजी सोडताना की चांगलं उकळलेल्या तेलामध्ये मस्त फ्राय होतात ते. कोणताही पदार्थ असू दे, भजीच नाही, कोणताही पदार्थ तुम्ही तळताना फ्लेम सुरुवातीला फास्ट करायची आणि नंतर 30 सेकंदाने म्हणजे अर्ध्या मिनिटाने ती कमी करायची. आपल्याला अंदाज येतोच की आता हे जरा जास्त झालेलं आहे तेल गरम. आता कांदा भजी पण आपण मस्त तयार झालेले आहेत, ते पण आपण काढून घेऊया. आणि कसे झाले आहेत मला नक्की सांगा. आता आपण कांदा भजी काढून घेऊया. बघा किती सुंदर झाले आहेत. दोन्हीही भजी छान झाले आहेत. नक्की मला सांगा. चलो बाय.